हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 19. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदताः प्रोच्यते गुणसंख्याने यथावत् शृणुतान्यपि. ज्ञान, कर्म आणि कर्ता यांच्या गुणांमुळे झालेले तीन भेद आहेत असे गुणशास्त्रात सांगितलेले आहे. ते तू माझ्याकडून व्यवस्थित ऐक. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदता. ज्ञानयोगात ज्ञान, ज्ञेय आणि परिज्ञाता अशी त्रिपुटी भगवंत श्रींनी सांगितली. तसेच कर्मयोगात करण, कर्म आणि कर्ता अशी त्रिपुटी सांगितली. आता ते या त्रिपुटीचे आणखी भेद स्पष्ट करू इच्छितात. तम, रज आणि सत्व असे प्रत्येकी तम, रज आणि सत्व असे ते प्रत्येकी तीन भेद आहेत. आजच्या विज्ञानानेही हे 3 गुण मान्य केलेले आहेत. विज्ञानाने याला इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन अशी नावे दिलेली आहेत. विज्ञानाने याला इलेक्ट्रॉन तम, न्यूट्रॉन सत्व आणि प्रोटॉन रज अशी नावे दिलेली आहेत. प्रत्येक वस्तूत हे 3 घटक असतातच असतात असे विज्ञानानेही मान्य केले आहे. आपल्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी प्रकृतीत हे 3 गुण असतात असे सांगितलेले आहे. विश्व प्रकृतीपासून सर्व काही निर्माण झालेले आहे. प्रकृतीमध्ये मुळातच असलेल्या तम, रज, सत्व या 3 गुणानुसार प्रकृती व्यक्त होत असते. समोर जशी संधी उपलब्ध होते, समोर जसा प्रसंग असतो, समोर जशी परिस्थिती असते, त्याप्रमाणे मनुष्याची मानसिकता बदलते. त्या परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. कारण तम, रज किंवा सत्व यापैकी त्या प्राप्त परिस्थितीनुसार कोणता तरी एक गुण प्राधान्याने वर उफाळून येतो आणि त्याप्रमाणे त्यावेळी तो मनुष्य वागतो. याच कारणामुळे माणसाचा स्वभाव अतिशय चंचल असतो. त्याच्या स्वभावाला औषध नाही असे म्हटलं जाते. कारण काही वेळापूर्वी सात्विकतेने आचरण करणारा मनुष्य प्राप्त घडीला तमोगुणी होऊन अयोगिक कृत्य करून मोकळा होतो आणि थोड्या वेळाने तो रजोगुणीही होतो. यासाठीच ज्ञानाला फार महत्त्व आहे. ज्ञान किंवा कर्म यावर प्रकृतीच्या गुणांचाच अंतिम प्रभाव असतो. तम, रज आणि सत्व या 3 पैकी कोणता तरी एक गुण इतर 2 गुणांना निष्प्रभ करून वर उफाळून येतो. प्रकृतीच्या त्या गुणांनुसारच ज्ञान मिळत असते, आकलन होत असते. तसेच प्रकृतीच्या त्या गुणांनुसारच कर्म घडत असते. मनुष्य जोपर्यंत गुणातीत होत नाही तोपर्यंत या त्रिगुणांतून त्याची सुटका नाही. त्याची अभिव्यक्ती त्याच्या प्रकृतीच्या गुणांनुसारच होत असते. यामुळेच आपल्याला समाजात भिन्न भिन्न स्वभावाचे नमुने दिसत असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. स्वभाव प्रसंगानुसार बदलत असतो. कारण प्रसंगानुसार कोणता तरी एक गुण उफाळून येतो आणि त्याप्रमाणे त्यावेळी स्वभाव व्यक्त होतो. प्रत्येक क्षणाक्षणाला प्रकृती बदलत असते. बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य अशा प्रकृतीच्या 4 ठळक अवस्था आहेत. प्रकृती बालपणापासून तारुण्याकडे, तारुण्यातून प्रौढत्वाकडे आणि प्रौढत्वाकडून वार्धक्याकडे आणि वार्धक्याकडून मृत्यूकडे झेपावत असते. त्या प्रकृतीत तम, रज आणि सत्व हे 3 गुण मुळातच असतात. प्रत्येक प्रसंगी त्यातील कोणता तरी एक गुण उफाळून वर येतो. त्यानुसार प्रकृती आचरण करत असते. याचा अर्थ प्रकृतीबरोबर हे गुणही प्रसंगानुरूप
सतत बदलते असतात. ज्ञानयोगात ज्ञान याची निवड केली जाते, कारण ज्ञान कसे, कोणते आणि किती झाले तरीही शेवटी त्यात झालेल्या ज्ञानाला प्रधान महत्त्व आहे. ज्ञाता आहे आणि ज्ञेयही आहे, परंतु जर त्यापासून ज्ञान होणार नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. पुस्तक आहे, ते पुस्तक वाचणार आहे, परंतु त्या पुस्तकात घेण्यासारखे ज्ञान नाही, तर त्या वाचनाचा उपयोग शून्य आहे. तसेच कर्मयोगात कर्म याची निवड केलेली आहे, कारण कर्म कसे, कोणते आणि किती झाले तरीही शेवटी त्यात झालेल्या कर्मालाच प्रधान महत्त्व आहे. करण आहे आणि कर्ताही आहे, परंतु जर त्यापासून कर्म होणार नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. उपकरण आहे, ते उपकरण वापरणार आहे, परंतु तेथे करण्यासारखे कामच नाही, तर त्या तयारीचा उपयोग शून्य आहे. सर्वात शेवटी कर्ता घेतलेला आहे, कारण या प्राप्त ज्ञानाचा आणि केलेल्या कर्माचा परिणाम कर्त्यावर होणार आहे. त्यापासून जे काही भोग निर्माण होतील ते कर्त्याला उपभोगावे लागणार आहेत. तसेच तो कर्ता प्रकृती धारण करत असतो. शेवटी तम, रज आणि सत्व हे गुण त्या कर्त्यावर प्रभावित होणार आहेत. प्रोच्यते गुणसंख्याने, भगवंत श्री सांगतात की हे असे गुणशास्त्रात सांगितलेले आहे. मी नवीन असे काहीही सांगत नाहीये. हे अगोदरच सांगितले गेलेले ज्ञान मी तुला येथे विस्ताराने सांगत आहे. यात नवीन असे काहीही नाही. हे सांगायचे कारण असे आहे की मुळातच हे ज्ञान प्रत्येकाला आहे, कारण तम, रज आणि सत्व असे 3 गुण प्रत्येकात आहेतच, परंतु आपण आपल्यातच असलेले हे गुण ओळखत नाही, विसरून गेलेले आहोत, किंवा भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत हे ज्ञान झाकून गेले आहे. आता मी फक्त त्याची आठवण करून देत आहे. यथावत् शृणु तान्यपि. अशा प्रकारे प्राप्त होत असलेले ज्ञान आणि त्यानुसार घडत असलेले कर्म यावर मनुष्याच्या प्रकृतीच्या सत्व, रज आणि तम या गुणांचा प्रभाव फार महत्त्वाचा असतो. हा जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. हे जाणणे केवळ माहिती असणे यासाठी नसून त्या झालेल्या माहितीप्रमाणे साधकाने आपण यात नक्की कोठे आहोत ते तपासून पाहावे आणि त्यात योग्य ती सुधारणा त्वरित करावी. आता तरी जाग यावी आणि त्या योगे गुणातीत होऊन आत्मज्ञानी व्हावे अशी अपेक्षा भगवंत श्रींची आहे. हरिओम.